सॅम्युअल हंटिंग्टन दुसरा पर्याय सांगतो की अमेरिका, नेटो, रशिया आणि भारत एका बाजूला विरुद्ध चीन आणि इस्लामिक देश दुसऱ्या बाजूला, असा जागतिक संघर्ष आकाराला येऊ शकतो. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्ष होणे आणि जे मांडले तशी प्रत्यक्ष पुढे धोरणं झाली तर ही दिशा सॅम्युअल हंटिंग्टननी सांगितलेल्या 2 फॉर्म्युलेशन्स पैकी मी जो आता दुसरा सांगितला तिकडे जाताना दिसते की जगाच्या राजकारणाच्या ह्या पुनर किंवा नवरचनेमध्ये लक्षणं ही आहेत की अमेरिका, नेटो विषय अमेरिकेचे काही धोरण ठरवो, पण मुख्यतः पश्चिम युरोप हा रशिया, व्लादिमीर पुतिनचा रशिया, भारत एका बाजूला विरुद्ध चीन आणि इस्लामिक देश एकत्र येऊन एक जागतिक संघर्षाची रूपरेषा समोर उभी राहील. महासत्तांच्या उदय, अस्त आणि उदयाच्या ह्या खेळाकडे जर पाहिलं तर आपल्याला हे कायम दिसेल की उदयाला येणारी नवी महासत्ता ही नेहमीच आधीच्या असलेल्या महासत्तेला आव्हान देऊनच उदयाला येते, येऊ शकते आणि तो लढा हिंसक लढ्याकडेच जातो. तेव्हा आधी जर वाटलं की पोर्तुगाल आहे जागतिक महासत्ता, तिला आव्हान देणारं स्पेन, हे आधी स्पेन आणि पोर्तुगालमध्ये तणाव येतातच, कोणीतरी त्यांच्या स्थानाला धक्का देणारा, धोका निर्माण करणारा तिसरा निर्माण झाला तर ते एकत्र येतात. तो तिसरा ब्रिटनच्या रूपाने निर्माण झाला आणि त्यांनी स्पॅनिश आर्मडा 1588 मध्ये बुडवलं आणि ब्रिटन बनू लागलं क्रमाक्रमाने जागतिक महासत्ता, म्हणून फ्रान्स विरोधामध्ये उभं येतं. तो ब्रिटन आणि फ्रान्सचा जागतिक सत्ता संघर्ष जगाच्या संपूर्ण रंगमंचावर चालतो की ज्यातला आपण एक हिस्सा आपल्या मूर्खपणापायी होतो 19व्या शतकाच्या मध्याला, 18व्या आणि 19व्या शतकाच्या मध्याला. तो ब्रिटन विरुद्ध फ्रान्स. पण 1860-70च्या दशकामध्ये जर्मनी आणि इटलीच्या रूपाने 2 नव्या महासत्ता उदयाला येत आहेत असं झाल्यावर आधीच्या 4 शतकांचा ब्रिटन आणि फ्रान्सचा एकमेकांशी असलेला शत्रुत्वाचा इतिहास थांबतो, कारण आता दोघांना एक समान शत्रू तयार झाला. जर्मनीच्या 1870 मधल्या उदयापाशी तर चित्र हे होतं की असलेल्या जगावर युरोपीय सत्तांचं प्रभुत्व होतं, जग व्यापून झालेलं होतं, जिंकायला नवं काही शिल्लकच नव्हतं. आता जर जर्मनी आणि इटलीला त्यांचा पण विकास करायचा असेल आणि जगावर प्रभुत्व स्थापन करायचं असेल तर असलेल्यांच्याकडनं ओरबाडून घेण्या वाचून काही गत्यंतर नव्हतं. ते आहे अटळ संघर्षाचं बीजारोपण. तो रस्ता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाकडे गेला. ते पहिलं आणि दुसरं महायुद्ध, मग पहिलं महायुद्ध संपतानाच अमेरिकेच्या रूपाने जागतिक महासत्ता उदयाला येते. पहिलं महायुद्ध सुरू होताना ट्रम्प प्रमाणेच आणि ट्रम्पला बहुमत देणाऱ्या मतदारांप्रमाणेच अमेरिकन जनमत जगाच्या राजकारणामध्ये गुंतण्याच्या विरुद्ध होतं. इंग्लिश शब्द आहे आयसोलेशनिस्ट. त्यावेळी निवडून आलेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा होता. त्याला हवी होती अमेरिका जगाच्या राजकारणात सक्रिय असलेली, पण 1823च्या मनरो डॉक्ट्रिन आणि लिंकनमुळे अमेरिका एकसंध राहिली म्हणून जागतिक महासत्ता बनू शकली. ती 20वं शतक चालू झालं तरी अजून जगाच्या राजकारणात आम्ही सर्वत्र सक्रिय असू अशी नव्हती. एक सांस्कृतिक भावनिक नाता आणि ताणेबाणे होते, पण सक्रियरित्या जागतिक राजकारणात आम्ही असू अशी नव्हती. प्रेसिडेंट वुड्रो विल्सनचं म्हणणं होतं, पण जनमत अनुकूल नव्हतं. त्याला जर्मनीने अनुकूलता येईल असं केलं तरी, किंवा कॉन्स्पिरसी थिअरी म्हणणारे म्हणतात की हे जे पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिका दोस्त राष्ट्रांना म्हणजे जर्मनी आणि ओटोमान तुर्क यांच्या विरुद्ध शस्त्रास्त्रांची मदत करत होतं, ते अमेरिकेचं जहाज लुसिटॅनिया जर्मनीने 1916 मध्ये नॉर्थ अटलांटिकमध्ये बुडवलं. त्यामुळे अमेरिकन जनमत खवळून उठलं आणि युद्धातल्या सहभागाला अनुकूल झालं. काही जणांचं या घटनेवर म्हणणं आहे की लुसिटॅनिया जर्मनीने चुकून नाही बुडवलेलं, जणू अमेरिकेनेच व्यवस्था केली की बुडवावं, जेणेकरून अमेरिकन जनमत पेटून उठेल आणि मग युद्धामध्ये उतरता येईल. एक्झॅक्टली अशीच कॉन्स्पिरसी थिअरी 7 डिसेंबर 1939च्या जपानने केलेल्या पर्ल हार्बरच्या हल्ल्याबद्दल आहे.
की त्याही वेळी फ्रँकलिन डी रुझवेल्टला हवं होतं अमेरिका दुसऱ्या महायुद्धात आली पाहिजे, पण जनमत अजून अनुकूल नव्हतं. म्हणून जपानशी पॅसिफिकमध्ये जे सत्ता संघर्ष चालू होता त्याच्यात काही तडजोडींना जपान शक्य असूनही अमेरिकेने जपानला मान्यच करता येणार नाहीत अशा अटी आणल्या की जेणेकरून तुम्ही जपान अमेरिका परस्पर व्यापारी संबंध नीट होतील तर सोडाच, उलटे जपानच्या असलेल्या सगळ्या हितसंबंधांना धोका. जणू जपानला पर्याय ठेवला नाही की आता अमेरिकेला पॅसिफिकमधनं उचकटून फेकून द्या. यातून घडलं 7 डिसेंबर 1941. अशी कॉन्स्पिरेसी थिअरी आहे. खरं खोटं काही असो, उरतो तो मुद्दा हा की तिथपर्यंत अमेरिका जगाच्या राजकारणात सक्रिय हे चित्र नाही आहे. पहिल्या महायुद्धात 1916 नंतर आहे. तो प्रवेश करताना विल्सनने अमेरिकेला धोरण आखून दिली. 2 सुप्रसिद्ध वाक्य आहेत की आपण ह्या युद्धात का जातो. एक वाक्य आहे वॉर टू एंड वॉर, युद्धाचा शेवट करण्यासाठीचं युद्ध. आणि आपला हेतू काय आता या युद्धात जर आपण येत असलो तर ते दुसरं सुप्रसिद्ध वाक्य आहे मेकिंग द वर्ल्ड सेफ फॉर डेमोक्रेसी. की आता जगामध्ये अमेरिका एक मूल्य व्यवस्था घेऊन उभी आहे. तिच्यामध्ये लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, खुली बाजारपेठ, खाजगी संपत्ती पवित्र आहे आणि शासन संस्थेचं काम त्या खाजगी संपत्तीचं रक्षण करणं हे सगळी मिळून एक समान तत्वरचना आहे. अमेरिका जगाच्या राजकारणात यासाठी आहे. सत्तेमध्ये पक्ष त्यावेळी डेमोक्रॅटिक असू देत नाही तर रिपब्लिकन. तिथे अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय आहे. तो त्या पहिल्या महायुद्धामध्ये होत असतानाच युरोपच्या राजकारणात जी आधी महासत्ता म्हणून मान्य होती असा रशिया, तिकडे झाली बोल्शेविक क्रांती. तिथून अमेरिकेच्या बरोबर 100% पूर्ण विरुद्ध तत्वज्ञान जन्माला आलं. अमेरिका म्हणते खाजगी संपत्ती पवित्र आहे. साम्यवादी विचार म्हणतो की सगळ्या इव्हिल, सगळ्या वाईटाचं मूळ खाजगी संपत्तीच्या संकल्पनेत आहे. पार थॉमस जेफरसन त्याचं डिक्लरेशन आणि अमेरिकेच्या राज्यघटनेपासून अमेरिका म्हणते शासन संस्थेचंच काम खाजगी संपत्तीचं रक्षण करणे हे आहे. इकडे झालेली साम्यवादी क्रांती सांगते रशियामधून आणि जगामधूनच खाजगी संपत्ती खतम करणे, व्यक्तीच्या मालकीचं काही नाही आहे ते सर्व समाजाच्या मालकीचं, अशी नवी राज्यसंस्थाच उदयाला आली. तिच्यामध्ये शीतयुद्धाच्या जागतिक संघर्षाची चौकट, वैचारिक चौकट आखली जाते. तरी हिटलरच्या जर्मनीमुळे एक तात्पुरती तडजोड त्या काळातली करावी लागली. ते दुसरं महायुद्ध संपलं त्या क्षणी आता USSR विरुद्ध USA, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, एका पक्षाची हुकुमशाही डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरियट विरुद्ध उदारमतवादी लोकशाही, आणि त्याला दोन्हीला मिळून आकार संघटनेचा आला वॉर्सा पॅक्ट देश, सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालचे विरुद्ध अमेरिकेच्या नेतृत्वाखालचे नेटो. यांनी एक जगाच्या राजकारणाची एक चौकट आखली. तिच्यात युनायटेड नेशन्स पण बसतं. तिच्यामध्ये एक जागतिक पातळीचं सरकार आपण तयार करू की जे अनौपचारिक असेल पण ते वर्ल्ड गव्हर्नमेंट असेल UNच्या रूपाने, असे प्रयत्न येतात. तिच्यामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेचं चलनवलन सांभाळण्यासाठी जिचं नाव आहे ब्रेटन वूड सिस्टीम, आणि ती ब्रेटन वूड सिस्टीम काम करते IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकच्या द्वारा. तिला बॅकअप आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा. अमेरिकेनेच आधी गोल्ड कंट्रोल आणि ते 71 सालानंतर बदललं तरी जगाने स्वीकारलेलं चलन डॉलर, रिझर्व्ह करन्सी. जगातला देश कुठलाही असू द्यात त्याला आपला निधी जर सुरक्षित ठेवायचा असेल तर ते डॉलरमध्ये ठेवत होते. थोडक्यात त्याचा अर्थ आहे की दुसऱ्या महायुद्धानंतरची वर्ल्ड सिस्टीम, जागतिक व्यवस्था, पुन्हा आवडो किंवा न आवडो, अमेरिका केंद्रीय आहे, अमेरिकेच्या प्रभुत्वाखालची आहे. तिला आव्हान म्हणून पहिली सोव्हिएट रशिया पण उभी राहते. 91 साली ती सोव्हिएट रशिया संपल्यावर आव्हान 2 देशांच्या रूपाने उभं राहतं, 2 व्यवस्थांच्या रूपाने उभं राहतं. एक आव्हान आहे इस्लाम आणि इस्लामची असलेली एक सर्वंकष मांडणी, आणि जगावरच इस्लामची इस्लामिक वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित करायची आहे. इस्लामला आणि इस्लामिक राजकीय विचारधारेला ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालची वर्ल्ड ऑर्डर मान्यच नाही आहे. ती बदलायला आणि जगावर पुन्हा एकदा जे इस्लामच्या सुवर्णयुगाच्या इतिहासातलं म्हणणं आहे की जगावर आमचं प्रभुत्व पण होतं, आम्ही सर्वात विकसित पण होतो, हे पुन्हा स्थापित करायचं आहे. म्हणजे असलेल्या जागतिक प्रस्थापित वर्ल्ड ऑर्डरला असलेला एक चॅलेंज आहे इस्लामच्या रूपाने. दुसरा अर्थातच चॅलेंज उभरत्या चीनच्या रूपाने.
चीनला त्याचं पूर्ण भान आहे. आज ऑलरेडी अनेक जाणकारांनी म्हणणं सुद्धा चालू केलंय की आता जगाच्या राजकारणामध्ये तोडीस तोड चीन आहे आणि शीतयुद्धाच्या काळात जसा USA विरुद्ध USSR लढा होता तसा आता USA विरुद्ध चीन. त्या परिभाषेमध्ये भारताचा विचार करणारे सुद्धा म्हणतात की जर शीतयुद्धामध्ये आपण स्वीकारलेलं परराष्ट्र धोरण होतं नॉन अलाइनमेंट, आता या नव्या आकारामध्ये USA विरुद्ध चीन, त्याला आता भारताच्या परराष्ट्र धोरणाला देणारे नाव देतात नॉन अलाइनमेंट 2. म्हणजे हे अधिक सुधारित सॉफ्टवेअर की भारताचं परराष्ट्र धोरणही पुन्हा पूर्वीप्रमाणेच नॉन अलाइन्ड, पण शीतयुद्धाच्या काळात नॉन अलाइन्ड टू हुम, कोणाला न जुळलेलं, अलिप्त असलेलं, तर अमेरिकेपासूनही अलिप्त आणि सोव्हिएट रशियापासूनही अलिप्त. तसं आता अमेरिकेपासूनही अलिप्त आणि चायनापासूनही अलिप्त. अर्थात त्याच्या धोरणाला आत्ताचं तरी असलेलं सरकार, ते सरकार भारताचं घेत असलेली नीती ही काय अलिप्ततावादी 2 ह्याला फारशी अनुकूल नाही. आत्ताच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाला काही शब्द वापरायचाच झाला तर अर्थातच तो इंडिया फर्स्ट आहे. भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण आणि नवे कोणत्या तरी 2 दुसऱ्या महासत्ता असतील आणि त्यामध्ये आम्ही भारत नावाचे फक्त दोघांमध्ये आम्ही नाही, आम्ही तुमच्या पण बाजूने आहोत, तुमच्या पण आहोत, किंवा तुमच्या नाही तुमच्याही नाही आणि आम्ही आमचे फक्त राष्ट्रीय हितसंबंध, असा लिंबूटिंबूचा रोल नाही. उगवत्या जगामध्ये भारतच एक सक्रिय भूमिका घेऊन नवी जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येईल अशी आत्ताची परराष्ट्राची पावलं टाकणं चालू आहे. म्हणजे जगाच्या राजकारणात जसा चीनचा उदय आहे तसा आता एक ठाम आणि आत्मविश्वास असलेला देश म्हणून भारताचा पण उदय आहे. चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली, त्याचं माओनी वर्णन केलं होतं की माझं राष्ट्र आता अपमान सहन करणार नाही. 1 ऑक्टोबर 1949. त्याच्या आधीच्या 100 वर्षांना चीनच्या इतिहासात नाव दिलं जातं सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन्स, अपमानांचं शतक. खरं म्हणजे हे वर्णन काही चूक नाहीये. युरोपीय सत्ता चीनमध्ये पोचल्या 19व्या शतकाच्या मध्याच्या थोडा आधी, आणि त्यावेळेचा चीन दुबळा होता, मांचू राजवट अडखळत होती, प्रभावी त्यांचं खरी हुकूमत चीनवर नव्हती. वेगवेगळ्या युरोपीय सत्तांनी चीनवर दबाव तऱ्हातऱ्हांचे आणले, त्यांना हवे तसे करार करून घेतले. चीनचं कधी सार्वभौमत्व गेलं नाही जसं आपलं गेलं, म्हणजे आपण जाऊ दिलं, पण ते सार्वभौमत्व असण्याला काही अर्थच नव्हता. इतक्या चीनवर युरोपीय सत्तांचं प्रभुत्व होतं. चीनचे लचके तोडलेले होते. चीनच्या अधिकृत सरकारला चीनी जनतेच्या हिताच्या धोरणांपेक्षा या ज्या विस्तारवादी आणि युरोपीय साम्राज्यवादी सत्ता आहेत त्यांना अनुकूल धोरणं घ्यावी लागत होती. यातून झाली आहे चीनमध्ये 2दा, जिचं नाव आहे अफूची युद्ध, ओपियम वॉर्स, अफूची युद्ध. त्यातून चीनच्या सार्वभौमत्वाचे लचके तोडणारे करार झालेत. त्याविरुद्ध चीनी जनतेने बंड केलं 2दा. एक आधीचं नाव आहे तैपिंग रेबेलियन आणि नंतरचे बॉक्सर रेबेलियन. दोन्ही वेळा खरं म्हणजे हे जे तैपिंग रेबेलियनची सुरुवात आहे 1857च्या आसपासच, ही ब्रिटनच्या अफूच्या व्यापारामुळे चीनची अख्खी तरुण पिढी बर्बाद होत होती. हे सहन न झालेल्या लोकांनी की आमचा देश बर्बाद होतोय, हे थांबवा हा अफूचा व्यापार. पण ती ब्रिटन ईस्ट इंडिया कंपनीच, व्यापार भारतातनं होत होता, ईस्ट इंडिया कंपनीला नफा प्रचंड होत होता, त्याला चीनी जनतेचं बंड आहे, त्याचं नाव तैपिंग रेबेलियन. पण आंतरराष्ट्रीय करारामुळे ते चिरडून काढायला पावलं चीनच्या सरकारला, आपल्याच जनतेविरुद्ध टाकायला लागली ती घटना. पुढचे बॉक्सर, त्यांनी बॉक्सिंग हाताची ती खूण घेतली होती त्या बंडखोरांनी की आम्ही ती वज्रमूठ जणू चीनच्या रक्षणा करतात. पुन्हा चीनचं सरकारच ते मोडून काढायला पुढे ठरत आहे. मग उदयाला आला डॉक्टर सन यत सेन, ज्याचं स्वप्न होतं प्रजासत्ताक चीन पाहिजे. ते 1911 मध्ये यशस्वी झाल्यासारखं वाटलं, पण शेवटचा मांचू राजा 8 वर्षाचं पोरगं होतं, पू यी नावाचं. बीजिंग मधली सत्ता गेली, रिपब्लिक स्थापन झालं, पण चीन तुटायच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. आणि मग तर पुढची 1949 पर्यंतची वर्ष चीनची KMT कुओमिंतांग. 1925 मध्ये डॉक्टर सन यत सेनचा मृत्यू आहे. त्याचा लाडका नेता शँग कै शेख
चा KMT हा पक्ष विरुद्ध चीनी साम्यवादी पक्ष की ज्याच्यात क्रमाक्रमाने माओ साधारण 1937 नंतर माओ नेता म्हणून उदयाला आला. हे 1 ऑक्टोबर 1949 पर्यंत चीनचे लचके तुटलेत, सार्वभौमत्वाला काय अर्थ नाही, राजकीय एकात्मता फुटलेली आहे. जपानने एक मोठा हिस्सा तोडून घेतलेला आहे. तिकडे एक वेगळं मान्चुको नावाचं राज्य, मान्चुरिया आणि चीनचा भाग घेऊन जपानचं सैन्य बीजिंग शांघायमध्ये आलं, प्रचंड कत्तली केल्या. आजपर्यंत चीन आणि जपानमधल्या ताणाचं आजपर्यंतचं ते कारण आहे. 1949च्या आधीच्या शतकाला चीन सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन्स म्हणतं. आपल्याला आपल्या देशात शिकवलं जातं की भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं हे कसं वरदान होतं आणि त्यामुळे कशी समाज सुधारणा चळवळींना गती आली, त्यामुळे कशी भारतामधली लोकशाही, त्यांनी केलेलं वाटोळं त्याची किंमत आपण आजपर्यंत मोजतो आहोत. पण जी आपली पण आहे सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन, ती जणू इतिहासाच्या मांडणीत सांगितलं जातं की नवा भारत निर्माण, जणू भारत आधी नव्हताच. आपल्याला सांगितलं जातं पाठ्यपुस्तकांमधनं मुख्यतः की आधी भारत ही फक्त एक संकल्पना आहे, भारत नावाचं काही नाहीच आहे, राष्ट्र एकात्मतेची नाहीच आहे. ब्रिटिश आले भारतावर म्हणून आलं एकात्मता. आणि हे राष्ट्र नावाचं केव्हा निर्माण झालं तर म्हणे 15 ऑगस्ट 1947. चीनी साम्यवादी पक्षाने बीजिंग आणि चीनची सत्ता ताब्यात आल्यापासून धोरण घेतलं. त्यातलं नंबर 1चं धोरण आहे युनिफिकेशन ऑफ मदरलँड. हे शब्द वापरले चीनी साम्यवादी पक्षाने. ते चीनला मातृभूमी म्हणतात. आमच्याकडच्या तथाकथित डाव्या विचाराला भारताला मातृभूमी म्हणायला परवानगी नाहीये. जणू ह्या भारत देशाला मातृभूमी म्हणणे म्हणजे तुम्ही कोणतरी उजवे, कोणतरी जातीयतावादी, कोणतरी संकुचित विचाराचे आहात. हे भारत राष्ट्र नाहीच आहे अशी अजूनपर्यंतची मांडणी आहे. तिकडे चीनचा साम्यवादी विचार सांगतो चीनचं राष्ट्र आहे, ते बहुवंशीय आहे. पण हान चायनीज हे त्यातले प्रमुख आहेत, ते 80% जास्ती आहेत. पण चीनी साम्यवादी पक्षाने धोरण घेतलं चीन एकत्र आणायचा म्हणून हाँगकाँग पण पुन्हा पाहिजे, तैवान पुन्हा एकत्र पाहिजे, ते वन चायना पॉलिसी. म्हणून ऑक्टोबर 1949 मधली क्रांती यशस्वी. जानेवारी 1950 मध्ये माओनी सैन्य पाठवलं तिबेटमध्ये. तिबेट गिळंकृत केला. आपण मान्यता देऊन टाकली त्याला की तिबेट हा चीनचाच घटक आहे आणि तिबेटवरच्या सार्वभौमत्वाला आपण मान्यता देऊन टाकली आपण. आणि एक नवा धोका पण आपण निर्माण केला. मला दोन देशांच्या समांतर वाटचालीकडे बघताना हे नेहमी एक दुःखद आश्चर्य वाटतं. दोन्ही जगातल्या प्राचीन संस्कृती, दोघांमध्ये पण आपसामध्ये खरं म्हणजे परवापर्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोघांमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या देवाणघेवाण आहे. पण आता साम्यवादी असलेला चीन विस्तारवादी असतोय. त्या विस्तारवादी वाटचालीमध्ये आता चीन जागतिक महासत्ता म्हणून असतोय. तो भारताच्या उरावर प्रचंड मोठा धोका म्हणून उभा असतोय. आणि 1200 वर्षांच्या संघर्षानंतर महाकष्टाने तुटलेलं रक्तबंबाळ पण आहे तो तरी एकसंध भारत देश आपल्या ताब्यात मिळाला 15 ऑगस्ट 1947ला. तिथपासूनच्या 15 वर्षात आपण काल परवापर्यंत जी सीमारेषा अभेद्य होती ती शत्रूला खुली करून दिली. आज केव्हाही मी बोलत असतो आणि मनाला वाटत असतं की भारताची वाटचाल उद्याच्या जगाची महासत्ता होण्याकडे चालू आहे. तर माझ्या डोळ्यासमोर नेहमी चित्र तर उभं राहतच की असं वर उंचीवर तिबेटच्या पठारावर चीनचं सैन्य बसलेलं आहे. ते लष्करी दृष्ट्या जास्ती बळकट ठिकाणी बसलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये भारतासकट साऊथ ईस्ट एशिया आणि तिकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा जाणाऱ्या नद्या पाणी पुरवठ्यासकटची कंट्रोल चीनच्या हातात आपण जाऊ दिलेला आहे. चीन डिक्टेटिंग पोझिशनमध्ये बसलाय आणि भारतावर एका वेळी चीनचा पण धोका आहे. म्हणून जो 1000 वर्षाच्या आक्रमणाचा आत्ताचा शिल्लक असलेला वारसा म्हणजे पाकिस्तान, तो पण आहे. तो पाकिस्तान धर्मांध इस्लामिक धोरणं स्वीकारतो, ही ऐतिहासिकदृष्ट्या नॅचरल गोष्ट आहे. आणि भारताचा गेल्या 1000 वर्षांचा शत्रू आणि आपण टिकलो की जे टिकू, तर पुढल्या 1000 वर्ष तेवढी वर्ष चीन टिकलं तर असा पुढचा शत्रू, त्यांची एकमेकाशी मैत्री असणार अगदी साहजिक आहे. चीन आणि पाकिस्तान एकमेकाला ऑल वेदर फ्रेंड म्हणतात, सार्वकालिक मित्र. कशाचे हे सार्वकालिक मित्र? दोघांचा समान शत्रू.
पण नव्या जगामध्ये ठामपणाने उदयाला येताना ही भारतासमोरची आव्हानं आहेत की उद्याच्या जगातली पण एक जागतिक शांतता आणि बंधुता निर्माण करणारी महासत्ता म्हणून जर भारताला उदयाला यायचं असेल, येतोय भारत, येईल हा माझा निश्चित विश्वास आहे, पण त्याला 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट, कोणत्याही देशाला व्हायचं असेल महासत्ता तर आधी त्याचे देशांतर्गत परिस्थिती काही एका किमान पातळीपर्यंत तरी सावरली जावी लागते. राष्ट्रीय मतैक्याचे मुख्य विषय समोर यावे लागतात आणि मग ठीक आहे लोकशाही असेल नाही तर काही, पण हे राष्ट्रीय मतैक्याचे विषय त्यामध्ये आपल्याला जगात बजावण्याची एक भूमिका आहे, यावर सुद्धा काही मतैक्य तयार व्हायला लागतं. आपण अजून त्या वाटचालीच्या मधल्या टप्प्यात आहोत. इथे आपल्याला देशांतर्गत अजून दारिद्र्य, कुपोषण, बेरोजगारी, हे जाती नावाचा बसलेला हाडीमाशी खेळलेला आपला शाप, हे भाषांचे बहुविधता, त्यामुळे राष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आणि उद्याच्या जगात काही भूमिका बजावूपेक्षा हा शेजारचा मला कोणीतरी माझा जास्ती शत्रू वाटतो, वेगळा जातवाला, वेगळ्या भाषावाला, वेगळ्या प्रदेशवाला, आणि एकमेकांच्या गळे कापण्यामधले फार माझा राजकीय स्वार्थ मी साधतोय अशाची नॅशनल कन्सेन्ससचे अनेक विषय तयार होणं आवश्यक आहे. आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत आणि ते विषय समोर येत आहेत. पण महासत्ता म्हणून उद्याला येतानाची पहिली पुरवठ अंतर्गत विषय. दुसरी पुरवठ, लगेचचे शेजारी ह्यांच्याशी शत्रुत्व नाही पाहिजे हे आवश्यक आहे. जर तो देश आपल्या आवारामध्येच लढण्यामध्ये गुंतून पडला तर आपलं जे जागतिक प्रोजेक्शन आहे सत्तेचं ते ठेवता नाही येणार आहे. भारताची जर स्थिती पाहिली, भारतीय उपखंड, तर परवापर्यंत शेजारी सगळ्या देशांची आपला ताणतणाव आहे. पाकिस्तान तर 7 जन्माचा वैरी आहे, 7 जन्म वैर करण्या एवढा पाकिस्तान टिकणार नाहीये ती गोष्ट वेगळी. पण नेपाळ मध्ये माओवाद्यांचं वाढतं प्रस्थ आणि चीनची जवळीक. अफगाणिस्तान, तिथे तालिबानची राजवट, पाकिस्तानचा ठसा, भारत तिथे नकोय, ते भारताला अडचणीचं आहे. एक भूतान फक्त अपवाद सोडला तर मग बाकी म्यानमार आधी लष्करी सत्ता, आता लोकशाही येते आणि आपल्या अनुकूल आहे. श्रीलंका, तिथे तमिळांच्या विरुद्धचं युद्ध जिंकायला चीननी मदत केली. मालदीव्स, तिथे लोकनियुक्त सरकार खतम करून लष्कराची सत्ता, तिला इस्लामिक राजवट आणायची आणि शरिया लादायचा आहे, चीनच्या मदतीने आहे. म्हणजे भारताला सर्व बाजूंनी वेढण्याचं धोरण, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. तेव्हा एक ऐतिहासिक सिल्क रूटचं पण पुनरुज्जीवन करायचं आहे आणि भारताभोवती समुद्र मार्गाने सुद्धा वेढण्याकरताचं मरीन सिल्क रूट. भारताला भारताच्या बॅकयार्डमध्येच युद्धामध्ये गुंतवून ठेवायचं की जेणेकरून हा भारत तुटला फुटलेला ना, या लढायांमध्येच तो जागतिक पातळीला प्रोजेक्शन करू नाही शकला पाहिजे, हे दुसरं. आणि तिसरं, अर्थातच काय भूमिका आपल्याला बजावायची आहे जागतिक पातळीला याच्याविषयीच्या चित्राची स्पष्टता पाहिजे. अमेरिकेला महासत्ता होताना जशी एक कन्व्हिक्शन, श्रद्धा आहे की एक म्हणजे ओशन टू ओशन, अटलांटिक ते पॅसिफिक, आपलं मॅनिफेस्ट डेस्टिनी, या सगळा अमेरिका एकत्र, आणि या अमेरिकेची जी आपण राज्यघटना आणि जीवन पद्धती तयार करतो ती सगळ्या जगाला उद्या अनुकरणीय आहे, ही एक अमेरिकेपाशी श्रद्धा आहे. ती पुढे सोव्हिएट रशियाला साम्यवादी क्रांती करताना स्वतःबद्दलची श्रद्धा आहे. चीनला आम्ही जगातली सर्वात प्राचीन एकसंध सलग चालू असलेली संस्कृती, असा ज्याला नाव आहे मिडल किंगडम कॉम्प्लेक्स, आणि सगळ्यांनी आम्हाला मुजरा करायचाच असतो, अशी या भारत देशाला काय. या 3 मुद्द्यांच्या मधनं जेव्हा भारत समोर येईल तेव्हा तो उद्याच्या जगातली एक ठामपणे महासत्ता म्हणून उभी राहील. काही जण इनक्रेडिबल इंडिया असा एक शब्द वापरतात, अतुल्य भारत. तर आमच्या काही मित्रांनी शब्द वापरलाय की आपल्याला जागतिक पातळीला तो अतुल्य इनक्रेडिबल इंडिया व्हायच्या आधी क्रेडिबल इंडिया, विश्वासार्ह भारत, असा उभा करण्याकरताची आपल्याला पावलं टाकायला पाहिजेत. या देशाला जगामध्ये बजावण्याची काही भूमिका तर खरं म्हणजे जर कळली, समजावून घेतली तर आपण ती 5000 वर्ष आपल्याकडे आहे ती भूमिका आहे. भारत असा देश आहे
की ज्यांनी आपल्या 5000 पेक्षा जास्ती वर्षांच्या इतिहासामध्ये कधी कोणावर आक्रमण केलेलं नाही. असेल तर झाली आहे ती आपल्यावरच झाली आहेत आक्रमणं. आपण कधी हातात तलवार किंवा बंदूक घेऊन कोणाला म्हणायला गेलेलो नाही आहोत की माझाच काय तो धर्म, तोच स्वीकार, नाही तर तुला मुंडकी उडवतो तुझी, आणि माझीच काय ती अर्थव्यवस्था, माझीच काय ती धोरणं, असं न म्हणणारा, तरीसुद्धा जगाच्या संस्कृतीवर ज्याचा प्रभाव आहे, ज्यांनी जगाला शांतता बंधुतेचा संदेश दिलाय, हेच भारताचं जागतिक काम आहे. पण भारताला ती भूमिका बजावायची असेल तर आपल्याला हे देशांतर्गत राष्ट्रीय मतऐक्य, त्यानंतर भारतीय उपखंडामधले आपले शेजाऱ्यांशी असलेले शत्रुत्व हे दूर करून जगात बजावण्याच्या भूमिकेची मिशन, म्हणजे आपलं मिशन, आपलं व्हिजन स्टेटमेंट, तर भारत देश कोणाला आव्हान देऊन उदयाला येणारी जागतिक महासत्ता नाही आहे. जे स्वप्न हजारो वर्ष भारताचं आहेच, त्या स्वप्नाला आधुनिक काळामध्ये विवेकानंद आणि अरविंदांनी शब्द दिले आध्यात्मिक गुरु, जगद्गुरु. गांधीजींनी पण दिले, आणि विचारधारांची परिभाषा काही असू द्यात, भारताचं परराष्ट्र धोरण आखताना नेहरूंनी सुद्धा तोच सांस्कृतिक धागा पकडूनचा संदेश दिला की भारताचं काम जागतिक शांतता, जागतिक सौहार्द, जागतिक बंधुत्वाच्या मध्ये भर घालणे आहे. तर उद्याचा भारत हा जगाला खरोखर अध्यात्म आणि नीतिमत्तेचा रस्ता दाखवणारा, पण त्याच्या आधी तो लागणार समृद्ध, भौतिकदृष्ट्या सुद्धा, की ज्या समृद्धीचं समतापूर्ण वाटप समाजाच्या सर्व घटकांमध्ये आहे, म्हणून तो समर्थपणे उभा आहे. इलाज नाही म्हणून असेल तर त्याचं लष्कर पण बळकट असावंच लागेल, पण त्यांनी बजावण्याची जगातली भूमिका आहे मानवाच्या एकात्मतेचा रस्ता आपल्याला सांगायचा आणि दाखवायचा आहे. आणि तो काय युद्ध आणि रक्तपाताच्या मार्गाने नाही, तो हे भारताचं तत्वज्ञान, भारतीय जीवन पद्धती, की जिला कळलेलं एकम सद विप्राहा बहुधा वदंती, म्हणून सर्या मानवतेला एका सूत्रात गुंफणारा हा भारत उद्याची महासत्ता म्हणून उद्याला यावा, यासाठी आता आपण सगळे डोळे मिटून समान सुरामध्ये प्रार्थना करूया.